छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकर नगर भागात भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप हा एमआयएमच्या नेत्यांकडून करण्यात आलाय। इम्तियाज जलील यांनी हा आरोप केलाय। या संदर्भात जलील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय, ज्यामध्ये भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या समर्थकांकडून 500 रुपये प्रमाणे यावेळेस पैसे वाटप केल्याचा आरोप आहे। पैशांसाठी महिलांची झुंबड उडाली होती असा दावा देखील जलील यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर नगर भागातील हा व्हिडिओ आहे। भाजपकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलाय। या संदर्भात जलील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, नेमकं काय घडलंय काल छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर नगर भागामध्ये? वर्षा, नक्कीच हा व्हिडिओ इम्तियाज जलील यांनी आपल्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या पोस्ट केला आहे सोशल मीडियावर, आणि त्यात त्यांनी आरोप केला आहे की छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर नगर भागात भाजपच्या लोकांकडून महिलांना 500 रुपये प्रमाणे पैसे वाटप केले जात होते आणि त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी उडाली होती। आणि या सगळ्याचा आरोप त्यांनी अतुल सावे यांच्यावर केला आहे, जे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधातच इम्तियाज जलील हे देखील मैदानात आहे। त्यामुळे गेल्या 2-3 दिवसांपासून संभाजीनगरमधील वेगवेगळ्या भागातील पैसे वाटपाचे व्हिडिओ समोर येत होते आणि त्यानंतर आता इम्तियाज जलील यांच्याकडून देखील असाच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय, ज्यात त्यांनी अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केले। आता या सगळ्या व्हिडिओवर अतुल सावे यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या व्हिडिओची शहरात जोरदार चर्चा देखील पाहायला मिळते। निश्चितच मोहसिन, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।